कशा आहात तुम्ही? आज आपण कशी स्वीट, डिलिशियस अँड टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत गोडाची. ही तुम्ही रक्षाबंधन आणि जन्माष्टमीसाठी खास स्पेशल अशी रेसिपी आहे. तुम्ही बनवू शकता. आपल्या रक्षाबंधनसाठी आपल्या लाडक्या भावासाठी तुम्ही रेसिपी बनवा आणि त्याचबरोबर आपल्याला लाडक्या कान्हासाठी साठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. अशी आपली टेस्टी रेसिपी कशी आहे ते आपण बनवूया. चला लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आता आपली रेसिपी बनवायला घेऊया. त्यासाठी मी 2 वाट्या नारळाचे काप घेतलेले आहेत. ते बारीक असे कापून घेतले, त्याची काळी पाट काढून घेतलेली आहे. 1.5 वाटी साखर घेतलेली, 2 वाटी खोबऱ्यासाठी. मिल्क पावडर आहे ना, ते 150 ग्रॅम घेतलेली आहे. अर्धा कप दूध घेतलेलं आहे मिल्क पावडर भिजवण्यासाठी. थोडे बदामाचे काप घेतले आणि थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे सजावटीसाठी. विलायची पावडर घेतलेली आहे. थोडं केसर गरम दुधामध्ये 2 तास भिजत ठेवलेले आहे. आता आपण जे आपले खोबऱ्याचे काप करून घेतलेले, त्याची काळी पाट काढून घेतलेली, ते मिक्सरमध्ये बारीक त्याचा चव करून घेऊया. तुम्ही खवूनसुद्धा चव करून घेऊ शकता. आता माझा चव तयार आहे. आता आपली रेसिपी करायला घेऊया. गरम पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेले आहे. त्याच्यावर आपला खोबऱ्याचा चव आहे ना, तो चांगला भाजून घेणार आहे. म्हणजे आपली खोबऱ्याची बर्फी आहे ना, ती खूप दिवस टिकते, लवकर खराब होत नाही खोबरं भाजून घेतल्यामुळे. ओलं खोबरं असतं ते. आता त्यात साखर घालून 1.5 कप साखर मी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त गोड लागत असेल ना, तर 2 कप घातली तरी चालेल, कारण जेवढा खोबऱ्याचा चव आहे तेवढी साखर घातली तरी चालेल. आता आपण जी 150 ग्रॅम मिल्क पावडर घेतली ना, ती दुधामध्ये कालवून घेऊया, मिक्स करून घेऊया. कारण दुधामध्ये मिक्स केली म्हणजे त्याच्या गाठी राहत नाही, तशी टाकली तर गाठी होतात, म्हणून ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यात घालून आता आपण हे छान मिश्रण परतून घेऊया. त्याला जे साखर वितळल्यामुळं पाणी सुटले ना, पातळ झालं ते घट्ट करून घेऊया. आता त्याच्यामध्ये थोडं घट्ट जातं, त्याच्यामध्ये जे 2 तास आपण दुधामध्ये केसर घातलेलं होतं ते घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया. सगळं केसर मिक्स करून घेऊया. आता आपलं थोडासा खाली लागून द्यायचं नाही, मंद गॅसवर करायचं किंवा मीडियम गॅसवर करायचं आणि सतत हलवत राहायचं. नाहीतर आपलं बर्फीचं मिश्रण जे आहे ना, ते खाली करपतं आणि बर्फी मग करपट लागते. आता छान हलवून घेऊया आणि आपलं असं थोडं तूप घालून घेऊया. तूप घातल्याने नंतर थोडं परत तूप घातलं ना, की बर्फीला छान चकाकी येते आणि बर्फी अशी स्मूथ होते आणि त्याची लाईफ पण वाढते, खूप दिवस टिकते. आता आपण एक गोळा काढून घेतलेला आहे. तो गोळा जर आपला गोल गोल झाला, हाताला नाही चिटकलं की समजायचं की आपलं बर्फीचं मिश्रण तयार आहे. आपलं मिश्रण तयार आहे. चिटकलं नाही, माझा छान गोळा झाला. तर त्यात विलायची पावडर घालून घेतलेली आहे मी, ती मिक्स करून घेतलेली आहे. तर थोडं जरासं परतून घेऊया विलायची पावडर मिक्स होईपर्यंत. आता विलायची पावडर मिक्स झाली ना, की आता आपण आपलं बर्फीचं मिश्रण आपल्या एका ट्रेमध्ये काढून घेऊया. त्याला मी बटर पेपर लावून घेते आणि त्यावर थोडंसं तूप पण लावून घेतले. त्या अशा ट्रेमध्ये मी सगळं मिश्रण काढून घेऊन आपण तापून घेऊया आपली बर्फी. पण आपल्या बर्फीमध्ये माव्याच्या ऐवजी मिल्क पावडर घातली. तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी मावा पण घालू शकता. आता आपण जे पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेत ना, त्याने आपली बर्फी सजवून घेऊया. वरती सजावटीसाठी घालूया आणि आता आपल्या बर्फी थंड होण्यासाठी ठेवूया 3-4 तास फ्रीजमध्ये किंवा बाहेर रूम टेम्परेचरवर. चला, तर आपली रक्षाबंधन आणि जन्माष्टमी स्पेशल अशी नारळाची बर्फी तयार आहे, जी यम्मी डिलिशियस स्वादिष्ट आहे. ती थंड झालेली आहे आणि तिला फ्रीजमध्ये ठेवून 4 तास झालेले. आता त्याचं आपण प्लेटमध्ये काढण्यासाठी काढून घेऊया एका भांड्यावर आणि त्यामध्ये आपण कापून त्याच्या वड्या करून घेऊया. आता बघा कशी ती, मला तर खूप सॉफ्ट आणि छान वाटते आहे. मी याच्या चौकोनी वड्या करून घेणार आहे. तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही उभ्या लांब अशा करून घेऊ शकता. त्याच्यावर चांदीचा वर्क लावू शकता. तुम्ही त्याला अजून तुम्हाला जसं हवं तसं सजवू शकता. मला नव्हतं सजवायचं म्हणून मी तसं साधंच केलेलं आहे रक्षाबंधनसाठी घरी खाण्यासाठी, म्हणून मी चांदीचा वर्क लावलेला नाही. कसं वाटतं तसं आपल्या आता ती कशा खुसखुशीत झालीत आपली बर्फी, ती तुम्हाला मी एक बर्फी कापून दाखवते. आपली तोंडात ठेवताच विरघळणारी अशी खुसखुशीत बर्फी झालेली. ही हाताने लगेच तुटते आहे, म्हणजे ती तोंडात ठेवताच विरघळणारी बर्फी आहे. चला, तर आता आपली रक्षाबंधन स्पेशल आणि जन्माष्टमी स्पेशल खोबऱ्याची बर्फी तुम्हाला कशी वाटली ती कळवा. पाहिलं ना, ती किती ज्युसी, टेस्टी, डिलिशियस अशी आपली बर्फी झालेली. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा आणि तुम्ही पण अशीच रक्षाबंधन आणि जन्माष्टमीसाठी बर्फी बनवा. चला, तर आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा.